नमस्कार, तुमचं ऑथेंटिक होममेड रेसिपीजमध्ये स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे ओल्या नारळाच्या करंज्या. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण करंजीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊया. यासाठी मी इथे एक अख्खा ओला नारळ घेतलेला आहे. हा मी खवणून घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरला सुद्धा वाटून घेऊ शकता. आता मी इथे 150 ग्रॅम इतकं गूळ घेतलेला आहे. ते मी बारीक चिरून घेतलेला आहे. 150 ग्रॅम इतकं गूळ एक नारळासाठी पुरेसं होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे. आता यात मी जे नारळ आपण खवणून घेतलेला आहे ते घालून घेते. आता यात मी गूळसुद्धा घालून घेते. गूळ घातल्यानंतर आपल्याला गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि मंद आचेवर हे परतवून घ्यायचं आहे. गूळ आपल्याला पूर्ण विरघळेपर्यंत परतवायचं नाही आहे. थोडंसं वितळल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे, नाहीतर त्याचा पाक तयार होईल. तुम्ही पाहू शकता आपलं गूळ वितळलेलं आहे. आता मी गॅसची फ्लेम ऑफ करून घेते आणि हे पुन्हा एकदा असं परतवून घेते आणि यावर आपल्याला झाकण ठेवून हे बाजूला ठेवून द्यायचं आहे. या सारणात आपल्याला 1 चमचा इतकी वेलची जायफळ पूड घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ते मी करंज्यांचं पीठ मळून घेते. यासाठी मी इथे अर्धा किलो इतका मैदा घेतलेला आहे. हा मी चाळून घेणार आहे. तर यातलं थोडंसं पीठ मी बाजूला काढून ठेवते, जेणेकरून आपल्याला मळताना सुकं पीठ हवं असेल तर आपल्याला घेता येईल किंवा मग लाटण्यासाठी उपयोगी पडेल. आता यात मी अर्धा चमचा इतकं मीठ घालून घेते. तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाणसुद्धा कमी जास्त करू शकता. हे आपल्याला यात व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यात मी पाव वाटी इतकं तेल गरम करून घेतलेलं आहे. हे आपल्याला यात घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही यात तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता. आपल्याला हे तेल व्यवस्थित असं पिठात मिक्स करून घ्यायचं आहे. पिठात तेल व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर आपल्या करंज्या खुसखुशीत होणार नाही. तुम्ही इथे पाहू शकता आपलं पीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे. तर यात मी पाणी घालून पीठ मळून घेते. आपलं पीठ छान असं मळून झालेलं आहे. आता याला मी तेल लावून हे आपटून घेते. पिठाचा गोळा आपल्याला हा आपटून असा मळून घ्यायचा आहे, किंवा तुम्ही वरवंट्यांनी सुद्धा हे पीठ ठेचून घेऊ शकता. त्यामुळे करंज्या अगदी खुसखुशीत अशा होतात. इथे आपलं पीठ व्यवस्थित असं मळून झालेलं आहे. आता मी लगेचच करंज्या तयार करायला घेते. इथे मी पातळ अशी पारी लाटून घेते आहे. यात मी 1 चमचा इतकं पुरण घालून घेणार आहे. पाती दुमडून आपल्याला कडा कट करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता इथे आपली करंजी तयार झालेली आहे. अशाच मी सर्व करंज्या आता तयार करून घेते. इथे माझ्या करंज्या तयार झालेल्या आहेत. आता मी एक एक करून सर्व तळून घेणार आहे. आपल्याला मध्यम आचेवर या सर्व करंज्या तळून घ्यायच्या आहेत. एकदम फास्ट फ्लेम करायची नाही आहे, नाहीतर या करपून जातील. हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता आपल्या करंज्या छान अशा तळून झालेल्या आहेत. अशाच मी सर्व करंज्या आता तळून घेते. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असाच एका नवीन रेसिपीसोबत. माझा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.